चलो बाय बाय एविस विलेज. तिकीट काढले. प्लॅटफॉर्म कोणता आहे? एक. ए मम्मी, ओ भाई मम्मी, ए ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? तर मंडळी, आता सध्या मी आहे ॲव्हिस विलेजला आणि आज आपलं चेकआउट आहे. आज आपण जातोय वापस बॅक टू आपलं वर्क. आणि आपले मम्मी पप्पा जे आहेत ते आता बॅक टू धाराशिव. सो आपली 2 वाजताची ट्रेन आहे. सो आपण कर्जतवरून पुण्याला जाऊत. 5 वाजेपर्यंत पोचतो आपण आणि मग नंतर मी पुण्याला उतरेल आणि त्याच्यानंतर मग सायंकाळी आपल्या पप्पाचं आणि मम्मीचं ट्रॅव्हल बुकिंग आहे. आपले मम्मी पप्पा संध्याकाळी 10च्या बसनी निघतील बॅक टू धाराशिव. आजचा ब्लॉग तसाच आपण स्टार्ट करूयात. बघूयात कशी मजा येईल. तुम्ही पण बघा कसा प्रवास होईल आमचा. आता सध्या चेकआउट आहे. चेकआउट आपण एक 12 वाजता करू. आता एक 10:30 वाजलेत. आता 10:30 वाजलेत. आपण करूयात आता नाश्ता. आता ब्रेकफास्टचा टाईम आहे. आपण जरा नाश्ता करूत. नाश्ता करून मग ओके चलो स्टे ट्यून. चालू करूयात आजचा ब्लॉग. बघू शकतात मंडळी, ब्रेड बटर जॅम, पोहे आणि काय हो, अंडा भुर्जी. अरे वा, पप्पा काय थांबत नाहीत. चिकन नाही तर चिकन अंडे. मी पण घेतो आता. मस्त नाश्ता करूयात. इथं आपण घेतले पोहे, अंडा भुर्जी आणि ब्रेड्स. चलो. आणि आता तरी मंडळी 1 वाजता लंच आहे. पण आपल्याला 12 वाजताच निघावं लागणार आहे. कारण आपल्याला लवकर रेल्वे स्टेशनला पोचायचं आहे. आपल्याला स्टेशनला पोचून मग पण आता पोट भरून नाश्ता करूयात, बॅग सावरू आणि मग निघायची तयारी करू. चलो मंडळी, बघू शकतात अहो काही वुडन कॉटेजेस आहेत. चला आता आपण निघूयात आता स्टेशनला. रिक्षा आलाय. आपले मम्मी पप्पा बघा डायरेक्ट बसले. चलो चलो बाय बाय एविस विलेज. थैंक यू. चलो अभी निकलेंगे. चला मंडळी, आता आम्ही कर्जत स्टेशन पाशी आहे. आता वेळ आहे अजून 1-1.5 तास आहे. आमची मम्मी म्हणाली आता मला जरा शॉपिंग करायची. जाऊ दे, आपण स्वतः रस पिऊयात. अवघड आहे होता. चल बघा मंडळी, आमच्या तिकडे खूप झाले. ओके का? कर्जत येथे बसा करा. बरं वाटलं. चला निघूयात आपण आता. उठाचा रस फिरा जरा आता बरं वाटलं. पुणे चेन्नई एक्सप्रेस. नाही तिकीट नाही काढायचं आहे. तिकीट काढले. प्लॅटफॉर्म कोणता आहे? एक. कुठून, इकडं का तिकडनं? हीच आहे ना. ओके थँक्यू. फायनली आता मी आहे प्लॅटफॉर्म 1ला. ए मम्मी, ओ भाई मम्मी, ए
अगं उठ, तसं नको झोपू, चल. चला मंडळी, ट्रेन आली आता. A few moments later. चला. काय आमच्या बाप्पा कशा पोहोचतोय. चला. फायनली आपण आलो आहे आता पुणे स्टेशनला. आता आपल्याला कॅब बुक करावं लागेल आणि मग कॅब बुक करून मग आपण निघत आता डायरेक्ट रूमवर. काही माझं तर असं ट्रेनमध्ये एवढी ही चालते ना, नुसता करता 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 ट्रेनमध्ये. आता 10 वाजता मग मी बस आहे. चलो. नाईन 267. हां बस बस तिथंच. ओके. पार्किंगला. चला आता आपण जाऊयात रूमवरती, जरा थोडं रेस्ट घेऊत आणि मग 8-9 वाजता आपल्याला मम्मी पप्पाला सोडायला जायचं आहे फेमस पॉइंटला. 1 hour later. आता आपण जेवायला जाऊयात. अभी हम खाना खाएंगे क्योंकि अभी 9-10 बजे अपने मम्मी पापा को वापस ट्रैवल से जाने का है. थोड़ा सा खाना खा के आएंगे, फिर एक पैक करून मग नंतर. मेनू पटकन. ओके या पप्पा. मस्त जेवण झाले. पान घ्यायचंय का? पान द्या हो. मसाला घेऊ का? चॉकलेट पान 3 द्या. मसाला पान. हा चला मंडळी, आलो है अपन आता पार्किंगला. अब टाइम है अपने मम्मी पापा को अलविदा कहने का. नहीं, मम्मी पापा को अलविदा कहना है मुझे. अरे चला आता बॅग आवरा. बघा आता जेवण केलंय, वाटतंय चालत जायचं तर चालत जाऊ, नाही तर मग करू कॅब बुक करतो. बघा इथंच तर आहे ना. 10 minutes later. आपले मम्मा पप्पा जा रहे अभी. चलो. भारी वाटतं ना चालत जायला. हा मग गप्पा मारत चालत निघणार आहे आम्ही आता. जेवण झाले, जेवण जिरलं नाही. आमच्या मम्मीला म्हणलं कॅब करू पण नाही. आणि मग तिकीट चालत जाऊ, एक्सरसाइज. आणि माझं पण वजन आजच कमी होईल जर मी आज गेलो तर. पावली रे, जेवल्यावर शतपावली करतात बाळा. दररोज करायची जेवण झाल्यावर थोडी थोडी. बर. तर थोडं थोडं कमी होतंय वजन. हो की पप्पाची घाई बघ. एकटेच चाललेत, असं जाते. मम्मी पप्पा गेले आता. आता आपण जाऊयात रूमवर. चला. मस्त एन्जॉय केलं त्याने, मस्त मी एन्जॉय केलं.
आता आपण रूमवर जाऊयात आणि ब्लॉग पण तसा सेंड करूयात. ओके, सो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. ओके, उद्या असंच एक सांगायचं आहे का आपण बघूया ब्लॉगमध्ये. चलो बाय.